नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। आज आपण परत एकदा स्वामींचे खूप छान असे संदेश घेऊन आलेलो आहोत। स्वामी म्हणतात, बाळा, सध्या तुझ्या आयुष्यात असे नवीन नवीन बदल घडून येणार आहेत की ज्याची तू खूप दिवसापासून वाट पाहत होतास। सध्या तुझ्या जीवनात असा एक चमत्कार घडून येणार आहे की ज्यावर तुझा थोडाही विश्वास बसणार नाही। तू त्याला आनंदाने आपल्या जीवनात त्याचा स्वीकार करशील। बाळा, तू तुझ्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी खूप दिवसांपासून झटत आहेस, पण लक्षात ठेव, ती स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेला आहेत। स्वामी म्हणतात, तू कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून जे गोरगरिबांना मदत करत आहेस तेच तुला आता उपयोगी येणार आहेत। तेच आशीर्वाद आता तुला तुझ्या पुढच्या जीवनाची शिदोरी असणार आहेत। स्वामींचा हा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। देव तुम्हाला आर्थिक मदत करण्यासाठी तुमच्या मदतीसाठी येणार आहे। तुमची आर्थिक परिस्थिती आता लवकरच सुधारणार आहे। देवाने तुझी साथ सोडली नाही। देव कायम तुझ्या पाठीशी उभा आहे। देवाचे तुमच्याकडे बारकाईने लक्ष आहे। देव सतत आपल्या भक्तांचे चांगले करत असतो। आपल्या भक्तांची आपल्यावरील श्रद्धा आणि विश्वास हा देव नेहमी पडताळून पाहत असतो। कधी कधी तुम्हाला वाटते की देव माझी परीक्षा का घेतो, पण खरं तर तो आपल्या भक्ताला अचानक येणाऱ्या संकटांना कसे सामोरे जायचं हे शिकवत असतो। पण देवावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला त्या संकटात अडकू देणार नाही। जसे मुलाला पाण्यात ढकलून वडील त्याला पोहायला शिकवत असतात आणि त्यांना माहीत असते आता आपल्या मुलाला केव्हा आणि कधी गरज आहे आणि पाण्यातून बाहेर काढायची आता वेळ आली आहे, तेव्हा ते अलगद त्याला बाहेर काढत असतात। तसेच आपला देव आपल्या भक्तांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून असतो। तो तुम्हाला या सांसारिक वेदनेच्या दुनियेत बुडू देणार नाही। तुम्हालाही देवावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी माऊली नक्की टाईप करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। देव म्हणतो, तुझे भोग आता आमच्या नामस्मरणाने कमी झाले आहेत। तू तुझे दुःख विसरून जात आहेस। तू तुझे येणारे दिवस आनंदाच्या क्षणांमध्ये घालवणार आहेस। थोड्याच दिवसात आता तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ती गोष्ट अचानक तुम्हाला भेटणार आहे। तयारीत राहा। जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या प्रयत्नात आपले पूर्ण मन लावाल तेव्हा ती गोष्ट मिळण्यापासून भगवंत सुद्धा तुम्हाला साथ देतो। प्रत्येक चांगल्या कामात भगवंत नेहमी तुमची साथ देत असतो। तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होत आहेत। प्रत्येक दिवशी तू एका नव्या वाटचालीकडे जात आहेस। प्रगतीची दिशा तुला दिसली आहे। फक्त तू आता त्याच दिशेने चालत राहा। तुझी सर्व उद्दिष्टे साध्य करण्याच्या जवळ आहेस। हीच आमची लीला आहे। तुम्हालाही स्वामींच्या या वचनावर विश्वास असेल तर स्वामी लीला टाईप करा। भूतकाळ सोडून द्या आणि आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा। जेवढे आपण मागच्या चुकांना विसरून नवीन भविष्याच्या दिशेने वाटचाल करू तितक्या उज्ज्वल संधी आणि अनंत शक्यता आपल्या समोर उभ्या आहेत। तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा। जेव्हा पण तुला एकटे वाटेल तेव्हा माझे नामस्मरण कर। मी तुझ्या हाकेला नक्कीच धाव घेईन। तुला मार्ग दाखवेन। मी तुला परत स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्याची ताकद देईन। तू स्वतःला कधीही एकटे समजू नकोस। तुमचा देवावर विश्वास असल्यास धन्यवाद देवा टाईप करा। तू आता जरी वाईट काळात असशील तरी येणारे सर्व दिवस तुझ्यासाठी चांगले येणार आहेत। तुमचा हा जीवनाचा प्रवास
आनंदाकडे नेत आहे. वाईट काळ आला तरी याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे जीवन इथेच संपवावे. तुम्ही या वाईट काळाला सांगा, तुझ्याहून मोठे माझे स्वामी आहेत. ते मला या वाईट काळातून अलगद बाहेर काढतील. माणसाला चिंता करत बसण्यापेक्षा आपल्या कर्मावर जास्त लक्ष द्यायला हवं. आपण आपल्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा आपल्या वर्तमानातील कार्यावर लक्ष दिले पाहिजे. तरच आपले भविष्य स्वतःच सुधरून जाईल. म्हणून चिंतांपासून वाचा. देव म्हणतो, मनुष्याने आपल्या मनाचा स्वामी बना, त्याचा दास नाही. मनामध्ये चिंता आली तरी त्याला स्वतःवर भारी पडू देऊ नका. यासाठी ध्यान आणि प्राणायाम सुरू करा आणि ज्या पण समस्या आहेत त्यांचे समाधान शोधा. जर समाधान नाही दिसत तर किमान हे समजा की चिंता करून काही बदलणार नाही, परंतु माझंच नुकसान होईल. चिंता हा असा अंधकार आहे की याबाबत आपण जितका विचार करू तेवढेच यामध्ये फसत जाऊ. परंतु आपण देवाने दिलेल्या मार्गावर चालत राहिलो तर नक्कीच आपल्याला समाधान भेटेल, मनाची शांती भेटेल. म्हणून चिंता नाही तर समाधानाला शोधा. मनाला शांत ठेवा आणि जीवनाला शांतपणे जगा. ही जीवनाची खरी शिकवण आहे. देव म्हणतात, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे. म्हणून व्यर्थ चिंता करू नका. आपल्या जीवनात कधी कधी असंच होत असतं. जेव्हा पण कोणती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा आपण दुःखी होतो, पण पुढे तीच गोष्ट आपल्यासाठी वरदान ठरते. देव म्हणतो, तुम्हाला कोणत्या पण गोष्टीचा अर्थ लगेच समजणार नाही, पण देवावर विश्वास ठेवा. जे पण होत आहे ते कोणत्या ना कोणत्या कारणाने होत आहे आणि ते तुमच्या चांगल्यासाठीच होत आहे. जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार कराल तेव्हा तुमच्या जीवनातील चिंता दूर जातील आणि आपण आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आनंदाने स्वीकार करू. देवावर विश्वास ठेवा आणि पुढे चला. मनामध्ये व्यर्थ चिंता करत बसण्यापेक्षा हे चांगले आहे की समाधान शोधा. कारण व्यर्थ चिंता करण्याने रास्ते बनत नाहीत. भविष्याची चिंता करत बसल्याने वर्तमानातील गोष्टींचा आनंद मिळणार नाही. जे पुढे आहे त्याचा विचार करा. जीवनात दुःख येतच असतं, पण सारखं त्याचाच विचार करत बसल्याने ते अजून त्रास देतात. मार्ग शोधणं खूप जरुरी आहे. जास्त विचाराने समस्या पण मोठी वाटू लागते. मनाला शांत ठेवल्याने मार्ग स्वतःच भेटेल. व्यर्थ चिंता करण्यापासून दूर राहा. जे झालं त्याला बदलू शकत नाही आणि जे होणार आहे त्याला पूर्णपणे थांबवू शकत नाही. मग त्यासाठी स्वतःलाच का त्रास द्यायचा. जेव्हा पण कोणी व्यक्ती जास्त चिंता करत बसेल तेव्हा चिंतेमुळे त्याच्या मनावर तर परिणाम होत असतोच, परंतु चिंतेमुळे त्याच्या शरीरावरही फरक पडत असतो. म्हणून जे लोक जास्त चिंता करत असतात त्यांना डोकेदुखी, भीती, झोप न लागणे, डिप्रेशन यासारखी समस्या सुरू होण्यास प्रारंभ होतो. बाळा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचे हे स्वामी संदेश कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.